यासाठी आपल्यासोबत राष्ट्रवादीच्याच रुपाली ठोंबरे पाटील सुद्धा फोनलाईनवरून जोडल्या गेलेल्या आहेत। रुपाली जी आपण पाहतोय भोंदू खरात प्रकरणामध्ये चाकणकरांनी आता राजीनामा दिलेला आहे। गेल्या काही दिवसांपासून तुम्ही स्वतःही मागणी करत होतात, कसं पाहता या निर्णयाकडे? उशिरा सुचलेलं शहाणपण। भोंदू बाबा 10वी नापास लोकांना मूत्राद्वारे महिलांवर लैंगिक अत्याचार आणि बलात्कार करणाऱ्या प्रकरणामध्ये राज्य महिला आयोगाचा जो संबंध होता, जे हितसंबंध होते, त्या ट्रस्टवर होत्या, अनेक विषय होते की ज्याच्यासाठी त्यांनी स्वतः त्या भोंदू बाबाची तक्रार दाबण्यासाठी जे अनेक प्रकार केलेले होते, पोलिसांवर दबाव आणला होता, त्याच वेळेला त्यांना या संविधानिक पदावरती आणि पक्षाच्या अध्यक्ष पदावरती राहण्याचा नैतिक अधिकार नव्हता। परंतु मीच म्हणणार ते होणार, माझंच चालणार, ह्या ज्या काही आविर्भावामध्ये होत्या त्याच्या संपूर्ण महाराष्ट्रातील माता भगिनींना प्रचंड राग आणि त्यांची इच्छा होती की हा राजीनामा तातडीने झाला पाहिजे। राज्य महिला आयोगाचा राजीनामा झाल्यानंतर महिलांनी माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनींना निवेदन, पत्र, ईमेलद्वारे प्रत्यक्ष भेटून विनंती केली होती आणि मला वाटतं त्या आरोपांच्या सगळ्याची दखल घेऊन त्याची खात्री करून सुनेत्रा वहिनींनी सक्षमपणे निर्णय घेतला आहे। नक्कीच नक्कीच धन्यवाद रुपाली ठोंबरेजी टीव्ही9 मराठीशी बोलल्याबद्दल। तर आपण पाहतोय याच पार्श्वभूमीवर रुपाली चाकणकरांनी एक ट्विट केलंय, त्या काय म्हणतात पाहूया। खरात प्रकरणा संदर्भात पहिल्या दिवशीच मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे। त्याच्या आर्थिक व्यवहारात, त्याच्या गैरकृत्यात माझा दुरान्वय संबंध नाही, आजही तीच स्पष्ट आणि ठाम भूमिका आहे। तपासादरम्यान या सगळ्या बाबी निष्पन्न होतीलच। खोटं, असत्य आणि कुठलाही पुरावा नसताना आरोपांच्या माध्यमांमधून या ठिकाणी आरोप माध्यमांमधून होत आहेत, ते वेदनादायक आहे। सत्य प्रखरतेने सिद्ध होईलच। हा तपास पारदर्शकपणे आणि निष्पक्षपणे व्हावा ही माझी मागणी मी यापूर्वीच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालकांकडे केली आहे। तर आज सकाळी फोनद्वारे सुनेत्रा पवार यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार मी माझ्या राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे, असं ट्विट रुपाली चाकणकरांनी या राजीनाम्यानंतर केलं।